लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी होणार मालामाल, अशी आहे सरकारची खास योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील 2.5 कोटी बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2.5 कोटी बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत. मात्र पैशाच्या गुंतवणुकीबद्दल बहुतांश लाडक्या बहिणींना याची माहिती नाही. त्यामुळे या मिळणाऱ्या पैशाचे नियोजन कसे करायचे याचे धडे आता सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणी पैशाचे नियोजन कसे करावे यासाठी महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार केला जात आहे. नागपूरमधील काही लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटे व्यवसाय सुरू केले. तो प्रयोग यशस्वी ठरताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने या महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे ठरवले आहे. काही महिला एकत्र येऊन 1,500 रुपयातील 1,000 रुपये जमा करून एका महिलेला दरमहा व्यवसायासाठी मदत करत आहेत. 50 ते 100 लाडक्या बहिणी एकत्र येऊन BCच्या माध्यमातून 50,000 ते 1,00,000 रुपये जमा करीत आहेत. या पैशातून प्रत्येक लाडक्या बहिणीचे छोटे उद्योग व्यवसाय उभे राहू लागले आहेत. लाडक्या बहिणी आता व्यावसायिक होत आहेत. महिलांनी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचे नियोजन करून स्वबळावर उभे राहण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी महिला विकास विभाग लाडक्या बहिणींना गावोगाव तसेच शहरी भागातही सरकारने दिलेल्या पैशाचे नियोजन शिकवून त्यांना आर्थिक साक्षर केले जाणार आहे. सध्या कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. महिलांना आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जाणार असून त्यात 1,500 रुपयांचे अंदाजपत्रक, कर्ज बचत आणि गुंतवणूक आदी बाबी शिकवल्या जाणार आहेत. एका महिलेच्या पैशाने व्यवसाय उभे राहू शकत नाही, पण अनेक महिला एकत्र आल्यानंतर व्यवसायाची साखळी तयार होऊ शकते. यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्यातील लाखो बचत गटाचे आर्थिक नियोजन, व्यवसाय वृद्धीसाठी हे महामंडळ कार्यरत आहे. विशेष म्हणजे या महामंडळाचे महिलांनी घेतलेले कर्ज वेळेवर परत केल्याने महामंडळाचा वसुली दर 100% आहे. लाडक्या बहिणींना या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेतील लाभांमधून कर्जाची रक्कम मासिक हप्ता मंडळाला हक्काने मिळणार. तसेच 1,500तून काही रक्कम म्युच्युअल फंडाच्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारख्या नवीन गुंतवणूक योजनेत गुंतवता येईल का, यावर देखील महिला विकास विभाग विचार करणार आहे, याची सूत्रांची माहिती. अशा पद्धतीने लाडक्या बहीण होणार मालामाल. म्हणजे जो अतिरिक्त पैसा जो आहे लाडक्या बहिणींना कसं स्वतःच्या बळावर एक आर्थिक समृद्धी त्यांना मिळवता येईल आणि एक नवीन जोडमार्ग त्याला कसे उत्पन्न करता येईल, अशाबद्दल सरकारची काही योजना आहेत. जसं की आपण पहिले पण सरकारच्या काळात काही बचत गट महिला वर्ग चालवत होत्या. त्याच्यामध्ये 11 महिला एकत्र यायच्या आणि ते एक धंदा, एखादा उद्योग चालू करायच्या जो घरगुती असेल. जसं की गिरणी म्हणा, की तुम्ही मसाले उद्योग म्हणा, किंवा काही घरात लागणाऱ्या वस्तू असतात जसं की मसाले म्हणा, की तुम्ही कपड्यांचं म्हणा, किंवा एखादं काही दुग्धजन्य उत्पादन म्हणा. अशा प्रकारचे काही लोक अशा प्रकारचे काही बिझनेस चालत होते. पण आता सरकारची जी घोषणा केलेली लाडकी बहीण ही कशी प्रकारे स्वतःच्या पायावर, स्वतःच्या स्वबळावर एक जे समाजामध्ये स्वतःचा एक ठसा उमटवेल, यासाठी सरकारसुद्धा आता पाठिंबा देत आहे. आता मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे की सरकार जे काही शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये एक SIP म्हणून एक भाग असतो. जर एक प्रत्येक लाडकी बहिणीला आता सध्या 1,500 रुपये आहेत, भविष्यात ती रक्कम वाढणार आहे, जर की 2,100 रुपये वाढणार आहे. त्याच्यामध्ये एखादी थोडीफार रक्कम जर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जसं की SIPमध्ये जर 1,000 रुपये जर टाकत गेली एक लाडकी बहीण, तर भविष्यात तिला फार मोठी रक्कम तयार होणार आहे. म्हणजे याच्यावर असं सिद्ध होतं आहे
की लाडकी बहीण योजना जी आहे ही खूप काही मोठ्या कार्यकाळासाठी चालू राहणार आहे. काही विरोधकांचा याच्यावर आक्षेप होता की योजना काही थोड्याफार काळासाठीच असेल आणि एकवेळेस इलेक्शन संपलं की योजना बंद करतील. असं नाही, सरकारचं धोरण हे खूप मोठं आहे आणि याच्यावर महिलांसाठीच फायदा होणार आहे. थँक्यू.